नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. हे मोदक खुसखुशीत आणि दिसायला सुंदर असे पांढरे शुभ्र होण्यासाठी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला असे छान मोदक करता येतील. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे ओल्या नारळाचे मोदक. हे मोदक मी साखरेपासून न बनवता गुळाचे बनवत आहे, त्यामुळं ते तुम्हाला निश्चितच आवडतील. चला तर आता आपण ओल्या नारळाचे हे गूळ घालून केलेले मोदक बघूयात. हे ओल्या नारळाचे गूळ घातलेले मोदक करण्यासाठी इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि अगदी 3 चमचे रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घेत आहे. हे सगळं मिश्रण 2 कप मैदा आणि 3 चमचे रवा हे सगळं मिळून साधारण 2 कपाच्या वरती गेले असल्यामुळे इथं मी 2.5 चमचे तूप घेऊन कडकडीत तुपाचं मोहन घालत आहे. इथं तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता. हे सगळं मोहन ह्या मैद्याला चांगलं हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पिठाला मोहन सगळीकडे एकसारखं लागलं जातं. हे मोहन आपलं चांगलं चोळून झालेलं आहे. इथं मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आपल्याला पाऊण कप पाणी लागतं. थोडंसं पाणी जास्त घेऊन ठेवायचं, पण शक्यतो ते लागत नाही. या पिठाचा चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा. इथं आपल्याला अजून अगदी 2 ते 3 चमचे पाणी लागणार आहे. तेवढं घालायचं आणि आपण नेहमी पोळ्याला जी कणिक मळतो त्या पिठापेक्षा थोडासा घट्टसर गोळा करून घ्यायचा, म्हणजे मोदक अगदी छान खुसखुशीत होतात. हे मोदक तुम्ही मैद्याऐवजी कणकेचे सुद्धा करू शकता. मागच्या वर्षी मी कणकेचे असे ओल्या नारळाचे गूळ घालून केलेले मोदक दाखविले होते. इथे तुम्ही बघू शकता चांगला असा घट्टसर मैद्याचा गोळा तयार झालेला आहे. त्यासाठी साधारण पाव कप पाणी लागलेलं आहे. हे जर प्रमाण तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुमचे मोदक कधीच बिघडणार नाही. आता आपण हे पीठ अर्धा तास झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण मोदकाचं सारण करून घेऊयात. 2 कप ओल्या नारळाचं खवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते खोबरं थोडंसं आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचं, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो थोडा कमी करून घ्यायचा. तो ओलसरपणा कमी झाला की त्यामध्ये अगदी 1 चमचा तूप घालायचं आणि अगदी 2 मिनटं परत हे खोबरं परतून घ्यायचं, म्हणजे मोदकाचं सारण अगदी आतून लुसलुशीत राहतं. असं आपलं आता खोबरं परतून झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 कप गूळ घातलेला आहे, म्हणजे 2 कप आपण जर ओलं खोबरं घेतलं तर 1 कप गूळ घालायचा. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे मिश्रण छान परतून घ्यायचं. सारण अगदी 2 ते 3 मिनिटात होतं. गूळ वितळला की आपलं सारण झालं. हे सारण परतण्यासाठी फक्त 3 मिनिटे लागलेली आहेत. आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता हा गॅस बंद करून एका कडल्यामध्ये 1 चमचा खसखस भाजून घेत आहे. ही खसखस थोडीशी भाजून घ्यायची. त्याच कडल्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालून थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. खसखस आणि ड्रायफ्रूट्स आता आपण या सारणामध्ये घातलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी जायफळ पूड घालत आहे, बेदाणे घालत आहे आणि हे सारण थंड होण्यासाठी जरा बाजूला ठेवून देऊयात. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून शेअरही करा. अर्ध्या तासात रवा छान फुलतो, त्यामुळं ही कणिक थोडी घट्ट होते. त्यामुळे हे जेवढं आपण छान मळून घेऊ तेवढी करंजी ही छान खुसखुशीत व्हायला मदत होते. आता आपण हे पीठ परत पोळपाटावरती सुद्धा असं छान मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे तळ हाताच्या मनगटाकडील उंचवट्याने अशी कणिक पोळपाटावरती रगडून घ्यायची. आजकाल पाटावरवंटा हा तर गायब झालेला आहे. तसंच खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेतलं तर चालतं, पण खलबत्ते तरी सगळ्यांकडं असतातच असं नाही. म्हणून ही आयडिया करा आणि पीठ छान मळून घ्या. ह्याचा उद्देश एवढाच आहे, मोदक छान खुसखुशीत व्हावेत. असं सगळं पीठ छान मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या. ह्याला पाऱ्या असंही म्हणतात. ह्या पुरीला प्रथम अशा थोड्या चुण्या पाडून घ्यायच्या आणि अशा चुण्या पाडून झाल्यानंतर त्याची एक वाटी तयार होते आणि त्यामध्ये आपण हे गूळ खोबऱ्याचं केलेलं सारण भरायचं. मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे करा. मोदक हा ठराविक पद्धतीने केलेला ठराविक शेपचाच असतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे तुम्ही मोदक केले तर त्याला एक चुण्यांची वाटी तर करावीच लागते. अशी वाटी तयार झाल्यानंतर सगळ्या चुण्या एकत्र करून नंतर त्या बंद करायच्या, म्हणजे आपोआपच मोदकाचा आकार तयार होतो. आपण जे सगळ्या साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे 21 ते 22 मोदक होतात. मी आज आत्ता 11 मोदक करणार आहे आणि तुम्हाला ते दाखवणार आहे. बाकीचे मोदक मी नंतर करून घेईन. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सगळ्या मोदकाच्या पारीच्या अशा चुण्या करून घ्यायच्या. त्यामध्ये जरा जास्त घट्ट असं सारण भरून घ्यायचं. मोदक खाताना तो आतून पोकळ लागता कामा नये असं सारण भरून घ्यायचं. मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे सगळ्या चुण्या अशा एकत्र करून घ्या. ह्या चुण्या सगळ्या वरती एकत्र करून घेत असताना तिथं मैद्याचा जास्त घट्ट गोळा होणार नाही ना याची काळजी घ्या, नाहीतर तेवढाच भाग आतून कच्चा राहण्याची शक्यता असते. हे बघा, अगदी छान हे असे मैद्याचे मोदक होतात. हे मोदक जास्त तेलकट किंवा तुपकट होत नाहीत. आता हे मोदक आपण तळून घेऊया. मी इथं तुपामध्ये मोदक तळून घेत आहे, पण तुम्हाला जर तेलामध्ये तळायचे असले तर आवश्यक तळू शकता. तूप हे पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आणि लो फ्लेम करायची आणि मंद आचेवरती हे मोदक तळून घ्यायचे. हे मोदक तुपामध्ये सोडताना मोदक ज्या बाजूने बंद केलेलं असतं आणि जे टोक आलेलं असतं ते टोक आपल्या हातात वरच्या बाजूला घेऊन मग मोदक तुपामध्ये सोडायचे. हे मोदक तुम्ही एका वेळेस 4-5च मोदक तळून घ्या, म्हणजे जास्त तेल किंवा तूप तळणीसाठी लागत नाही आणि नंतर ते वायाही जात नाही. हे मोदक तळायला जास्त वेळही लागत नाही. अगदी 2 मिनिटाच्या आतच हे मोदक तळून निघतात. थोडंसं लक्षपूर्वक हे जर मोदक तळले तर अगदी एकसारख्या रंगाचे, रंग पांढरा ठेवून सुद्धा खुसखुशीत असे तळून घेता येतात. हे मोदक पहिल्यांदा नुसते झाऱ्याने हलवून घ्यायचे आणि खालून सगळे तळले गेलेत असा अंदाज आल्यानंतर हळूहळू एक एक मोदक उलटवून घ्यायचा आणि मोदकाचे टोक जिथं थोडंसं जाडसर असतं ते तळून घ्यायचं, म्हणजे मोदक छान तळून निघतात. दुसरी गोष्ट म्हणजे मोदकाचा कलर. जेव्हा तुम्ही मैद्याचे मोदक करता शक्यतो छान तळला तर गेला पाहिजे, पण पांढराही राहिला पाहिजे. अशा प्रकारे तळण्याचा प्रयत्न करा. थोडासा गोल्डन झाला तरी चालेल, पण लालसर असा हा मोदकाचा रंग करू नका. असे मोदक दिसायला अगदी सुंदर दिसतात, पण खुसखुशीतही तितकेच होतात बरं. इथं तुम्ही बघू शकता किती छान पांढरे शुभ्र आणि मस्तपैकी तळले गेलेले असे मोदक आहेत. इथं मी मोदक तयार करण्यापासून मोदक तळण्यापर्यंतच्या बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे मोदक कधीही बिघडणार नाहीत. याप्रमाणे आपण आता सगळे मोदक तळून घेऊयात. आता आपले 11 मोदक तळून झालेले आहेत. पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेते. अशा प्रकारेच
आपण आता बाकीचेही मोदक तळून घेऊयात. हे असे सुंदर सुबक असे A1 सुग्रास रेसिपीचे मस्त म्हणजे मस्तच खुसखुशीत असे ओल्या नारळाचे गूळ घालून केलेले मैद्याचे तळलेले मोदक. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.